हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते. तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही पण मस्त मजेत आणि स्वस्त असणार आणि मस्त हसतच राहायला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, जीवनामध्ये उद्या काय होईल ते आपल्याला काहीच माहिती नाही. त्यामुळे या जीवनामध्ये आपण हसत खेळत आणि सर्वांशी गोड बोलतच राहिलं पाहिजे. कारण की आपण काय घेऊन जाणार आहे ना, मी खूप वेळा लाईव्हमध्येही सांगितलेलं आहे की जीवनामध्ये आपण हसत खेळत राहिलं पाहिजे. खूप काही विचार केला नाही पाहिजे किंवा कोणाबद्दल वाईट विचार करणं, कोणाबद्दल चितणं किंवा कोणाबद्दल कपट भावना करणं काय मिळणार आहे याबद्दल सांगा? काहीच मिळत नाही. थंबनेल तर तुम्ही माझं बघितलंच असेल आणि टॉपिक रिलेटेड व्हिडिओंना मला खूप दादांनी म्हणजे छान सपोर्ट केलेला आहे. आणि ते म्हणले की तू व्हिडिओही बनव टॉपिक रिलेटेड आणि आम्हाला छान वाटत आहेत. कोणता तरी छान विषय घेत जा. मी अजून छान छान विषय घेणार आहे, पण आजचा जो थंबनेल आहे तुम्ही बघितलाच असेल की आपल्यावर जळणारे लोक आपण कसे ओळखायचे. तर त्याबद्दल मी थोडीफार माहिती सांगणार आहे. प्रत्येकानं त्या अनुभव असणारच आहे. मला लाईव्हमुळं खूप छान एक्सपिरियन्स झालेला आहे की खूप जणांचे मला मत कळलेलं आहे आणि खरंच तिथून शिकायलाही खूप मिळालं. पण आता जे लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादरीकरण करत आहे लॉंग व्हिडिओचे, तर नक्कीच तुम्ही त्यालाही सपोर्ट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. मी तर तुम्हाला सांगणारच आहे की आपल्यावर जळणारे लोक कसे ओळखायचे आपण. तर पहिल्यांदा ते आपल्यावर जे पण जळणारे लोक असतात ना, ते आपल्याला कधीच कॉम्प्लिमेंट देत नाहीत. ते कधीच कॉम्प्लिमेंट देत नाहीत. आपण सुंदर दिसत असो, आपण कुठलं काहीतरी म्हणजे पुढे जात असेल, आपण काहीतरी करत असेल जीवनामध्ये, काहीही असू द्या, बिझनेस असू द्या, सोशल मीडियावर काम करणं असू द्या, प्लस काही काही कुठलंही काम असू द्या, पण ते आपल्याला कॉम्प्लिमेंट कधीच देणार नाहीयेत. कारण की कसं आहे माहिती आहे का, आणि काही लोक जळणारे म्हणलं ना तर जवळचेच असतात, लांबलचे कोणीही नसतात. बाहेरचे लोक जळत नाहीत, उलट ते सांगत असतात की तुम्ही पुढे जा आणि खरंच तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुम्ही खूप पुढे जाल आणि खूप काही होईल. तर जवळची लोक कधीही सांगत नाहीत त्या गोष्टी की तुम्ही खूप छान करत आहेत किंवा मग तुम्ही खरेच नक्कीच पुढे जाल. ते आपल्याला कॉम्प्लिमेंटच देत नाही, ते शांत राहतात. त्यावेळेस आपण ओळखायचं की हा नक्कीच हे आपल्यावर जळत आहेत. आणि दुसरं म्हणजे ते आपली कॉपी करतात. ते असं दाखवतात की आम्ही तुमच्याकडे म्हणजे आपलं लक्षच नाहीये, पण आपल्यावर त्यांचं भरपूर लक्ष असतं. असं आहे, भरपूर लक्ष असतं आपल्यावर, वॉच ठेवून असतात ते. तर ते आपली कॉपी करतात. दुसरी म्हणजे आपण जे काही करेल त्याचा कॉपी करण्याचा प्रयत्न करतात त्याने. मी एवढंच सांगेन की कोणाची कॉपी करण्यापेक्षा ओरिजिनल राहा माणसाने. कारण की ओरिजिनलच आज ओरिजिनल जे पण आहे ना त्यालाच या जगामध्ये डिमांड आहे. डुप्लिकेट किंवा मग कॉपी करून काहीही त्याला काहीच नाही. ब्रँड जे असतं ना तर ते ओरिजिनलच असतं. त्यामुळे ओरिजिनलच राहायला पाहिजे, कोणाची कॉपी नाही करायला पाहिजे असं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणली तर आपल्या पाठीमागे आपली निंदा करणार आणि आपल्यावर हसणार. आपण जे काही करत असेल ना त्याच्यावर हसणार आणि सगळ्यांना सांगणार की म्हणजे हा काय पुढे जाणार किंवा हा काय होणार किंवा XYZ जे काही असेल ते. अशा काही आपल्याबद्दल गोष्टी त्यांनी म्हणजे हे करणार. आणि सोशल मीडियाचं म्हणलात ना तर ते आपल्याला फॉलो करणार किंवा काही लोक करतही नाहीत फॉलो, पण ते आपले सर्व व्हिडिओ बघणार, सर्व शॉर्ट व्हिडिओ बघणार, सर्व काही बघणार. असे लोक काही माझ्या अनुभव आहे ना, माझ्या अनुभवानुसारच तुम्हाला सांगते, पण आपल्या व्हिडिओला लाईक कधीच करणार नाही. त्यांना असं वाटतं की त्यांच्या एका लाईकमुळे आपण खूप पुढे जाल त्यांच्या एका लाईकमुळे, पण तसं काहीच नसतं. असं आहे, आज आपण एवढी मेहनत करून इथवर आलेलो आहोत. आज एक एक दिवस व्हिडिओ बनवायचा असू द्या, एक माझाच मी सांगते की एक व्हिडिओ बनवायचा असेल तर त्याच्या पाठीमागे किती मेहनत आहे, खूप मेहनत आहे त्याच्यासाठी. एक एक व्हिडिओ 10-10 वेळा आपल्याला एडिट म्हणजे हे करावं लागतं. जोपर्यंत परफेक्ट व्हिडिओ होत नाही तोपर्यंत आपल्याला बनवावा लागतो. तासन तास आपल्याला 2-4 तास तरी आपल्याला उभं राहावं लागतं. लॉंग व्हिडिओ असू द्या त्यालाही एडिटिंग करावी लागते. आणि
लाईव्हवरही बोलताना खूप मेहनत लागते, कंटिन्युअसली आपल्याला बोलावं लागतं असं आहे. तर त्याच्या पाठीमागे आपली खूप मेहनत असते. असं नाही की आपण काहीतरी करायला बसलोय आणि आपल्याला सहजच काही मिळालं म्हणून. असं कुठंच मिळत नसतं जगामध्ये. सहज आपल्याला काही जर मिळालं असतं ना, कित्येक लोकांना आज पुढे गेले असते. मेहनत ही करावंच लागते, मेहनतीनेच माणूस पुढे येतं. पण कसं असतं, काही जर आपल्याला वाटलं ना की कुणी पुढे जात आहेत, कुणीतरी चांगलं करत आहे, तर नक्की सर्वांनी कॉम्प्लिमेंट दिलं पाहिजे. असं आहे की छान करत आहेत तुम्ही. तर ते काय करणार, बघणार पण लाईक करणार नाही. तर त्यांना वाटतं की एका लाईकमुळे हे खूप पुढे जाल. पण त्यांना एवढं माहिती नाही की लाखो लोक लाईक करणारे आहात. लाखो जे लाख आपले फॉलोअर्स असते ते लाईक करणारे आहेत. एक लाईकने काय होणार आहे असं आहे. पण तसेच काही आपल्या जीवनामध्येही लोक असतात. मग तोच विषय मी तुम्हाला सांगायचा वाटला की असे काही लोक असतात जे आपल्यावर जळणारे असतात आणि त्यांना आपण पुढे गेलेलं बरं वाटत नाहीये किंवा चांगलं वाटत नाहीये. अशा काही गोष्टी असतात. जाऊ द्या, मी टॉपिक रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ आणणारच आहे. असे छान छान अजून थोडे मग लॉंग व्हिडिओ तर सध्याला मी खूप म्हणजे 10 मिनिटाचे पण नाही बनवत. कारण की मला बघायचं आहे की माझे व्हिडिओ लोकांना आवडतात का, काही टॉपिक्स आवडतात का. लाईव्हवर तर मला प्रचंड 10-10 हजार लोक बघायचे, त्यात काही मतच नाहीये. पण लॉंग व्हिडिओमध्ये आता मी हे अपलोड करत आहे व्हिडिओ. तर बघूया, जास्त जर छान सपोर्ट मिळाला ना, तर हाच व्हिडिओ मी लॉंग म्हणजे 15 मिनिटाचा बनवेल किंवा मग 20 मिनिटाचा बनवेल आणि काही गोष्टी तुम्हाला सांगेन. पण सध्याला कमी लोक बघतात, त्यामुळे मी एक 5 ते 6 मिनिटाचाच व्हिडिओ बनवत आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि खरंच तुम्हाला याबद्दल काही मत असेल तुमचं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ बघत राहावा आणि असाच मला जसा लाईव्हवर सपोर्ट करत होतात ना, तसाच मला लॉंग व्हिडिओवरही सपोर्ट करा आणि छान छान कमेंट करा. तर चला, उद्या घेऊन येईल मी एखादा टॉपिक आणि उद्याच्या टॉपिकला बोलूया. तर तोपर्यंत बाय बाय सर्वांना. काळजी घ्या, छान राहा, स्वस्त राहा, जळणाऱ्यांना जळू द्या. आणि अजून एक गोष्ट की आजपर्यंत काडीपिटी जी आहे ना, काडीपिटीची किंमत किती आहे तुम्ही बघितलीच आहे. काडीपिटीची किंमत अजूनही 1 रुपयाच आहे. मी लहानपणापासून बघते, त्यामुळे तशा लोकांची किंमत कधीच नसते असं आहे. ते जळून जळून राख होतात. आपण आपल्या पुढं बघायचं, आपल्याला काय व्हायचं आहे, आपल्याला काय बनायचं आहे, जीवनामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे. त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं ना, तर आपण कधीच सक्सेस होणार नाहीये. तर चला, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.